पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रस्तुत ओवी ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 4 आणि 8वा श्लोक आहे. इथं माऊली म्हणतात काय, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. नेमका घटना म्हणजे देवाला जी गीता सांगायची होती ते अर्जुनाचं निमित्त करून साऱ्या विश्वाला सांगायचं होतं. आणि त्या निमित्तानं देवानं जे उपदेश केलं ते भगवद्गीता संस्कृत भाषेत होतं आणि त्याचं प्राकृतिक मराठी भाषांतर हे माऊलींनं केलं. वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी ही ग्रंथ एक टीका ग्रंथ म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर भाषांतर केलेलं. गीतेचं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि या इथं माऊली म्हणतात की पवित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां. देवाला सांगायचं काय तर परित्राणाय साधूनां म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा देव अवताराला येतो तेव्हा काय करतो तर 3 काम करतो. पहिला कोणतं, परित्राणाय साधूनां म्हणजे साधूंचं रक्षण करणं. दुसरं विनाशायच दुष्कृता म्हणजे जे काही दुराचारी आहेत त्यांचा संहार करणं, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणं. आणि तिसरं काम म्हणजे धर्मसंस्थापना म्हणजे धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्तजना म्हणजे धर्माची स्थापना पुनरुत्थान करण्यासाठी देव अवताराला येतात. मत्स्य अवतार असो, कुर्म अवतार असो, वराह अवतार असो किंवा वामन असो, नृसिंह असो, देवाचा कोणताही अवतार असो, प्रत्येक अवतारात देव धर्माच्या संस्थापनेसाठी अवताराला येतात. वास्तविक पाहता जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येतं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मं सृजानम्. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा देव अवताराला येतो. तसं पाहता आजच्या आपल्या या युगात चालूच्या घडामोडीमध्ये पाहता खरंच आपण सुखी आहोत का? 60-70 वयाचा माणूस 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो. ही कुठल्या माणुसकीची ठेवण आहे? हे कुठं तर थांबलं पाहिजे. कुठं तर आपण संस्काराची फळी विसरत चाललेलो, कुठंतरी वारकरी संप्रदायाची धुरा विसरत चाललेली आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी करायचं काय तर हे असे काही नामसप्ताह असतात, गोकुळाष्टमी असते. तर आपण खूप भाग्यवान आहोत की भगवंताची जी गीता आहे ते मराठीमध्ये आपल्याला माऊलीने उपलब्ध करून दिलं. नवे त्याहून सोपं अजून तुकाराम महाराजांची गाथा आहे. प्रत्येक गोष्टीला विचार करता आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी साधन सामग्री उपलब्ध आहेत, तरी देखील आपण संस्कार शून्य का झालो? कुणालाही कशाबद्दलही कोणत्याही गोष्टीबद्दल जाणीव काय होत नाही. आपणच आपली परिस्थितीला दुर्लक्षित करून आपल्याच पुढच्या पिढीला एका अंधकारमय जीवनात ढकलत चाललो. कुठंतरी थांबलं पाहिजे. आपली ही पिढी सुखानं जर जगायचं असेल, त्याला जर वाटचाल चांगली मिळवायची असेल तर वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणं प्रत्येकाला अगत्याचं आहे. आपण फक्त मार्गदर्शन करू शकतो किंवा सांगू शकतो की बाबा भजनाला ये, किंवा उद्धार करून घ्यायचा असेल तर साधूंच्या जी वचनं आहेत त्या वचनांचं अवलंबन अनुग्रह केलं पाहिजे. तसं पाहता आजची पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे. आपलं काय होतं, जे मुलं असतात जन्मतात, मोठे होतात, परत ते वडील वारले जातात, त्यांची काय होते
दुरावस्था होते, त्या अवस्थेला सारण्यासाठी ते बिगारी कामाला जातात. परत तो पण ते त्याच मार्गाने, त्याच गतीने, त्याच वळणावर जातो. म्हणजे हे कुठं तर थांबलं पाहिजे का नाही, यासाठी एकमेव मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि हे तारण्यासाठी हे भगवद्गीता, ही ज्ञानेश्वरी आपल्याला उपलब्ध आहे. आणि कुठेही अशी वास्तुशिल्प आपल्या समाजाला म्हणा असले संत कुठेही भेटले नाही. लक्ष्मण महाराजांचा जो उदार विचार होता, ते 28 ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना करून, त्या मारुती मंदिराची स्थापना करून, भजनी मंडळाची स्थापना करून इथं वारकरी संप्रदायाचं बीज रुजवण्याचं काम त्यांनी केलं. आणि ते आज तागत टिकत आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रमाण त्याचा थोडंफार कमी जास्त असू शकेल, पण आहे, जिवंत आहे, याला अधिक महत्त्व आहे. आणि हीच गोष्ट पुढं तारणार आहे. आणि भगवंत सांगतात की पवित्राणाय साधूनाम, म्हणजे जे काय साधू, जे काय संत, म्हणजे जीवाच्या उद्धारासाठी जे काय प्रयत्न केले, तेच टिकवण्यासाठी आणि अवलंब करण्यासाठी आपल्याला ही वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली पाहिजे. आणि आता पवित्राणाय साधूनाम, म्हणजे पवित्राणाय साधू म्हणायचं कुणाला? साधू म्हणजे कोण? तर 6 विकारांनी, ज्यांनी 6 विकार षड, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, यांना जो हरवून स्वतःची जी जीवनशैली एक वेगळ्या संपन्नते, सुखसमृद्धीच्या मार्गावर नेले, अशा पवित्र आत्म्याला साधू म्हणायचं. आणि पवित्र आत्मा कसं का? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे इथं माऊली तुकाराम महाराज काय म्हणतात की एकदा देवाचं नाव घेतलं उद्धार झालं, 2दा घेतलं उद्धार झालं, असं आहे का? नाही. तर सर्व काळ पवित्र तो देह, म्हणजे देवाच्या नामचिंतनाने जर देह पवित्र होत असेल आणि तो सतत घ्यायला काय हरकत आहे? आणि हीच जर धुरा आपल्याला आपल्या भविष्यासाठी, आपल्या पिढीसाठी जर उद्धाराची गोष्ट असेल तर करायला काय हरकत आहे? आपण सांसारिक गोष्टी विचार करता प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांबाळासाठी, आपल्या पुढल्या पिढीसाठी काय होईल याचा विचार करत जातो. पण अनावधानाने आपल्या हातून काही चुका घडत जातात की एका प्रेमापोटी आपण मुलांच्या हातात मोबाईल देणं, त्यामुळं काय होतं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं, ह्या काही गोष्टी असतात. त्यामुळं त्या गोष्टीला टाळून जेणेकरून आपले मुलं सुसंस्कृत कसे होतील याकडं जास्त लक्ष देऊन आपल्या धर्माच्या स्थापनेमध्ये, धर्माच्या उद्यापनासाठी प्रयत्न केलं पाहिजे. आणि तेच काम या कुरुक्षेत्रावर देवानी अर्जुनाला सांगत आहेत. काय सांगत आहेत? पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता, विनाशाय च दुष्कृत धर्मसंस्थापनार्थाय संभावामि युगे युगे. ये वेळी आपल्याच्या कैवारे मी साकार होऊन अवतारे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून जावे. म्हणजे ज्यावेळी एक अंधकारमय वातावरण निर्माण झालं होते, त्यावेळी देव अवताराला येतात आणि जगोद्धाराच्या कल्याणाकरता आपली पूर्ण मनाने धडपड करतात. देव भक्तासाठी धावून येतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. देव भक्ताचं रक्षण करतो. आणि त्या आपल्याला जर देवाचं प्रिय व्हायचं असेल तर नाम, केवळ नाम आणि केवळ नामच आपल्याला तारणार आहे. आणि या नामासाठीच हे जन्माष्टमीचे कार्यक्रम म्हणा किंवा माघवारीची वारी म्हणा, हे आपल्या वडलोपार्जित जे संत मंडळी आहेत आपल्याला एक पायंडा घालून दिलेलं. वास्तविक पाहता कुठेच असं मिळत नाही पाहायला की आपल्या समाजात हे 2 जे सण आहेत, माघवारी आणि जन्माष्टमी, हे खूप महत्त्वाचे आहेत. जेणेकरून पूर्ण समाज एकत्र येतं आणि जेणेकरून तिथं एक सांप्रदायिक वातावरण निर्माण होतं. आणि या सांप्रदायिक वातावरणामुळं
एक आध्यात्मिकाचे एक बीजारोपण यामध्ये होऊन जातं. ज्याप्रमाणे शेतकरी एखादं बीज जमिनीमध्ये रोतून ठेवतो आणि झाकून ठेवतो मातीमध्ये, आणि कालांतराने त्याचा एक रोप तयार होतो आणि तोच पुढं मोठं झाड होऊन एक फळ फुलांच्या बहरलेली एक झाड होते. त्याप्रमाणे आपल्या या समाजात माघवारी आणि जन्माष्टमी ही दोन असे कार्य आहेत जे आपल्या जे तरुण मंडळी आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना यात सहभागी घेऊन त्यांच्या मनात वारकरी संप्रदायाविषयी बीज रुजवायचं. जे काही पायंडा आपल्या संत मंडळांनी घातलंय त्याला शतशः नमन असो. आणि ही जी धुरा सांभाळताना अनेकांनी अनेक योगदान दिले आणि त्या योगदानाचा जो ताकद म्हणा किंवा सहकार्य म्हणा जे भगवंत देतो त्या भगवंताला शतशः नमन. कारण आपण काबाड कष्ट करतो, दिवसभर कष्ट करून संध्याकाळी आपण घरी आज झोपलं की असं निद्रावस्थेत जाऊ शकतो, इतकं कष्ट आपलं असतं. आणि त्या कष्टात भजनाला वेळ देणं आणि भजनातून परमार्थात सांसारिक दृष्टिकोनातून बाहेर सारून पारमार्थिक दृष्टिकोनात यायचं खूप अवघड आहे. तरी देखील आपल्या समाजात 100 वर्षापासून आज तागत ही गोष्ट चालू आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि या सप्त्यानिमित्त मला हजेरी प्रवचन या निमित्तानं ही सेवा मिळाली, त्याबद्दल मी शतशः त्या भगवंताची ऋणी आहे. आणि वास्तविक पाहता जन्माष्टमी तसंच ज्ञानाष्टमी ही दोन्ही या कार्यक्रमाच्या रूपात आपल्याला साजरी करायची आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जसं महाविष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा भगवंताचा अवतार ज्याप्रमाणे जन्माष्टमीला झाला, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचा देखील जन्माष्टमीलाच जन्म झालाय. त्यामुळं आपल्या इथं या सप्ताह चालू असताना माऊलींची प्रतिमा ठेवली जाते आणि हीच आपल्या संतांची पूजनाची एक धुरा आहे. आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कुंडली